नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज प्रश्नपत्रिका बघणार आहोत की जी बोर्ड प्रश्नपत्रिका आहे आणि जो पेपर या महिन्यामध्ये जी पुरवणी परीक्षा झालेली आहे बोर्डाची त्या परीक्षेचा पेपर आहे. हा नवीन सिलेबसनुसार पेपर आहे. तर या पेपरविषयीची आपण माहिती घेणार आहोत. हा 2021चा पेपर आहे. हा 80 गुणांचा आहे आणि त्याचबरोबर याच्यासाठीचा वेळ जर आपण बघितला तर 3 तासाचा वेळ आहे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. त्याआधी इथे काही नोट्स दिलेल्या आहेत बघा. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. ड्रॉ नीट टेबल डायग्राम व्हेनेवर नेसेसरी. फिगर टू राईट इंडिकेट फुल मार्क आणि राईट आन्सर टू ऑल मेन क्वेश्चन्स ऑन न्यू पेजेस. ह्या काही इंस्ट्रक्शन आहेत आणि त्या इंस्ट्रक्शन लक्षात ठेवूनच तुम्ही बोर्डाचा पेपर सोडवायचा आहे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण सुरुवातीला हा प्रश्न पहिला जो आहे हा प्रश्न पहिला आपला 20 गुणांसाठीचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये काही उपप्रश्न आहेत की ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, अशा प्रकारचे उपप्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे ए. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम गिवन ऑप्शन्स. हा 5 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे. म्हणजे ईच क्वेश्चन फॉर द 1 मार्क्स असणार आहे आणि याच्यामध्ये हे जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनमधून एक ऑप्शन निवडायचा आहे आणि ते उत्तर लिहायचं आहे. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, लुक ॲट द ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स दॅट डील्स विथ अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. Options are A. Microeconomics, B. Macroeconomics, Econometrics and Monetary Economics. And options are here 1 A, B, C. Second option आहे A, D. Third option आहे only A आणि fourth option आहे none of these. म्हणजे या ठिकाणी अशी इकॉनॉमिक्सची ब्रँच आहे की जी डील विथ अलोकेशन ऑफ रिसोर्सेसची विचारलेली आहे. तर या ठिकाणी मायक्रो इकॉनॉमिक्स ही एक अर्थशास्त्राची शाखा आहे की जे संसाधन वाटपाशी संबंधित आहे. त्यामुळे इथे ऑप्शन मीन्स करेक्ट आन्सर इज ओनली ए इज अ करेक्ट आन्सर. फक्त मायक्रो इकॉनॉमिक्स ही ओनली ए हे बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट आहे, इथे दिलेलं आहे टू ऑर मोर गुड्स डिमांडेड जॉईंटली टू सॅटिस्फाय अ सिंगल बॉन्ड. ए डायरेक्ट, बी इनडायरेक्ट, C joint and complementary, D composite demand. And options are 1 A, D, B. Second option आहे A, B, C. थर्ड ऑप्शन आहे A, C. फोर्थ ऑप्शन आहे ओनली C. हे ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहेत. आता इथे दिलेलं आहे टू ऑर मोर गुड्स डिमांडेड जॉईंटली टू सॅटिस्फाय अ सिंगल बॉन्ड. एकापेक्षा 2 वस्तूंची मागणी एक गरज पूर्ण करण्यासाठी केली जाते तेव्हा त्यास जॉईंट किंवा कंपोसाइट डिमांड असं म्हणतात. सो करेक्ट आन्सर इज ओनली सी इज करेक्ट ऑप्शन. मीन्स ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट थर्ड इज होमोजिनियस प्रोडक्ट. होमोजिनियस प्रोडक्ट इज अ फीचर्स ऑफ दिस मार्केट. and first A, monopoly market, B, monopolist competition, perfect competition and oligopoly market. But these are the option and here answer A only C, B आहे A, B, C, A, B, D and C, D. Their options are given here. So correct answer homogeneous product means a perfect competition. So first only C is the correct answer of this question is homogeneous product. Next, economics who is view public finance. Economics who is of the view the public finance is one of those subjects which are on the borderline between economics and politics. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे ए ॲडम स्मिथ, बी आल्फ्रेड मार्शल, प्रोफेसर ह्यू डॉल्टन, प्रोफेसर फिंडले सिराज. हे ऑप्शन्स दिलेले आहेत ओनली ए, ओनली बी, ओनली सी अँड ओनली डी. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज Hugh Dalton. Means only C is correct answer. Hugh Dalton says the economics borderline between economics and politics. Then option number 4. Then question number 4, rule of foreign trade. Rule of foreign trade: to earn foreign exchange, to encourage investment, C, lead a division of labor and bring change a composition of export. So options are A, B, C, A, B, D, C, A, B, D and none of these. So role of foreign trade, yes, first is the right to earn foreign exchange. Second is also right
to encourage investment, and third, lead of a division of labor. These three options are right. So option number first, A, B, C is correct answer, because bring change in a composition of export is the feature of foreign trade. So A, B, C is a correct option. So here we completed first question. That question was for the 5 marks. Next question, complete the correlation. Complete the following correlation question, and this question is also for 4 marks. हा प्रश्न सुद्धा this question is also for 5 marks. इथे मायक्रो इकॉनॉमिक्स ट्री सांगितलेला आहे, आपल्याला कोरिलेशन सांगायचं आहे. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स इथे येईल फॉरेस्ट. मॅक्रो इकॉनॉमिक्स येईल फॉरेस्ट. इथे सिंगल कन्झ्युमर इंडिव्हिज्युअल डिमांड आहे आणि मेनी कन्झ्युमर हे मार्केट डिमांड येईल. इथे कोरिलेशन मार्केट डिमांड. जेव्हा बाजारात एकमेव विक्रेता, एकमेव ग्राहक आहे, तेव्हा इंडिव्हिज्युअल डिमांड आहे आणि अनेक ग्राहकांची जी मागणी असते ती बाजार मागणी असते. देन आहे डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व, सप्लाय कर्व, अपवर्ड स्लोपिंग कर्व. तर इथे येईल डिमांड कर्व, म्हणजे डिमांड कर्व हा डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व असतो. सो करेक्ट कोरिलेशन आहे डिमांड कर्व. तर अशा प्रकारे याचा आन्सर आहे मायक्रो इकॉनॉमिक्स ट्री, मॅक्रो इकॉनॉमिक्स फॉरेस्ट, सिंगल कन्झ्युमर इंडिव्हिज्युअल डिमांड, मेनी कन्झ्युमर मार्केट डिमांड, डिमांड कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व, सप्लाय कर्व, अपवर्ड स्लोपिंग कर्व, हे याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे प्राइस इंडेक्स, इन्फ्लेशन आणि देन ॲग्रिकल्चर. प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन दिलेलं आहे आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे क्वांटिटेटिव्ह इंडेक्स. ॲग्रिकल्चर रिलेटेड जो इंडेक्स नंबर आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह इंडेक्स नंबर. क्वांटिटी इंडेक्स नंबर हा नेक्स्ट याचं कोरिलेशन असणार आहे, क्वांटिटी इंडेक्स नंबर. आता इथे सेंट्रल बँक म्हणजे RBI आहे, भारत इंडियन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येईल इथे, आणि स्टेट बँक ऑफ इंडिया कमर्शियल बँक येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे सेंट्रल बँक आहे, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज द सेंट्रल बँक ऑफ आवर कंट्री. आपल्या देशाची मध्यवर्ती बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही कमर्शियल बँक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे ऑप्शन्स लिहू शकता. देन नेक्स्ट आहे गिव इकॉनॉमिक टर्म फॉर द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. इथे आपल्याला काही टर्म स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि या स्टेटमेंटचे आपल्याला इकॉनॉमिक टर्म लिहायचे आहे इथे. तर आता फर्स्ट आहे, दिस क्वेश्चन इज ऑल्सो फॉर 5 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे युटिलिटी ऑफ अ कमोडिटी इन्क्रीज विथ अ चेंज इन इट्स टाईम ऑफ युटिलायझेशन. याच्यामध्ये शब्द टाईम आलेला आहे, त्यामुळे इथे जी ही डेफिनेशन जी आहे ही डेफिनेशन आहे टाईम युटिलिटीची डेफिनेशन आहे, त्यामुळे इथे इकॉनॉमिक टर्म आहे टाईम युटिलिटी. द डिमांड फॉर अ कमोडिटी विच कॅन बी पुट फॉर सेव्हरल यूज. अनेक उपयोगासाठीची जी वस्तूची मागणी केली जाते त्याला कंपोसाईट डिमांड असं म्हणतात. कंपोसाईट डिमांड म्हणजे इथे इकॉनॉमिक टर्म आहे कंपोसाईट डिमांड. देन आहे द मार्केट वेअर देअर आर अ फ्यू सेलर. असं मार्केट की जिथे फ्यू सेलर आहेत. तो ओलिगोपोली मार्केट जे आहे तो ओलिगोपोली मार्केट एक इकॉनॉमिक टर्म आहे इथे. द फायनान्शियल स्टेटमेंट शोईंग द एक्सेप्टेड रिसिप्ट अँड द प्रपोज एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्मेंट इन द कमिंग फायनान्शियल इयर. तर याला बजेट असं म्हणतात, कारण ही बजेटची डेफिनेशन आहे. देशाचा येणारा खर्च आणि होणारं उत्पन्नाचं आर्थिक विवरणपत्रक म्हणजे बजेट आहे. डिपॉझिट विड्रॉएबल ऑन द डिमांड इज द डिमांड डिपॉझिट. जे मागणी करता क्षणी ज्या डिमांड डिपॉझिट परत केल्या जातात ते डिमांड डिपॉझिट असतात. तर इथे आपण इकॉनॉमिक टर्म बघितलेलं आहे. युटिलिटी कमोडिटी इन्क्रीज चेंज इन इट्स टाईम युटिलायझेशन. इथे टाईम युटिलिटी आहे. द डिमांड फॉर कमोडिटी विच कॅन बी पुट अ सेव्हरल यूज कंपोसाईट डिमांड आहे. द मार्केट वेअर देअर आर अ फ्यू सेलर आहे ओलिगोपोली मार्केट आहे. फायनान्शियल स्टेटमेंट शोईंग एक्सेप्टेड रिसिप्ट अँड प्रपोज्ड एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट इन कमिंग फायनान्शियल इयर. इथे आपलं बजेट ही संकल्पना आहे आणि डिपॉझिट विड्रॉएबल ऑन डिमांड इज द डिमांड डिपॉझिट आहे. तर हा एक आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन इथे कंप्लीट झालेला. नेक्स्ट आपला क्वेश्चन जो आहे हा देखील एक 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे.
या क्वेश्चनमध्ये वेन मार्जिनल युटिलिटी MU इज निगेटिव्ह टोटल युटिलिटी इज. आता मार्जिनल युटिलिटी जेव्हा निगेटिव्ह असते, मार्जिनल युटिलिटी जेव्हा निगेटिव्ह असते आणि तेव्हा या ठिकाणी आपण जर बघितलं तर टोटल युटिलिटी जे आहे इज फॉलिंग, एकूण उपयोगिता घटायला सुरुवात होते. देन नेक्स्ट आहे वेन लेस युनिट आर डिमांडेड ॲट अ हायर प्राईस इट शो. जेव्हा कमी वस्तूची मागणी जास्त किमतीला केली जाते तेव्हा ती मागणी कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड असते. म्हणजे इथले जे आन्सर आहे हे कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड इज द करेक्ट आन्सर आहे. देन आहे रेव्हेन्यू पर युनिट ऑफ आउटपुट. रेव्हेन्यू पर युनिट ऑफ आउटपुट सोल्ड इज ॲव्हरेज रेव्हेन्यू इज द राईट आन्सर. देन नेक्स्ट आहे ऑर्गनाइज्ड सेक्टर ऑफ मनी मार्केट in India includes. Organized sector of money market in India includes indigenous banker, money lender, commercial bank, unregulated non-banking financial intermediate. So here is these three all are the unorganized sector, but commercial bank is ऑर्गनाइज्ड सेक्टर आहे. कमर्शियल बँक ही इन्क्लूड ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये समाविष्ट होतो कमर्शियल बँक, आणि बाकीचे ते 3 ऑप्शन जे आहेत ते अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये येतात. नेक्स्ट आहे परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस. परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस बाय वन कंट्री फ्रॉम अनदर कंट्री इज इम्पोर्ट ट्रेड. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये त्याला आयात ट्रेड असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे ॲन्सर जे आहे ते इम्पोर्ट ट्रेड हे ॲन्सर येईल. देन आहे आता या ठिकाणी आपला पहिला जो क्वेश्चन होता, हा पहिला क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. फॉर द 20 मार्क्सचा क्वेश्चन होता की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन होते की ज्याचं ॲन्सर हे 1 वर्ड किंवा 1 स्टेटमेंटमध्ये ज्याचा ॲन्सर येतो तो, मोस्टली 1 वर्डमध्ये ज्याचा ॲन्सर येतो तो प्रश्न कंप्लीट झालेला आहे. इथे आपल्याला आयडेंटिफाय आणि एक्सप्लेन द कन्सेप्ट विचारलं. एनी 3 आहे फॉर द 6 मार्क्ससाठी. एनी 3 फॉर 6 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन आहे. तर इथे पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे बघा, माधव कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द मंथली एक्सपेंडिचर ऑफ अ फॅमिली. तर ही जी कन्सेप्ट आहे तर ही कन्सेप्ट मायक्रो इकॉनॉमिक्सची कन्सेप्ट आहे. त्यामुळे इथे जी आपल्याला कन्सेप्ट आयडेंटिफाय करायची आहे आणि ते एक्सप्लेन करायचे आहे. तर ही कन्सेप्ट मायक्रो इकॉनॉमिक्समधली कन्सेप्ट आहे. त्यामुळे इथे तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन लिहू शकता. पूजा सॅटिस्फाय हर नीड ऑफ रायटिंग अँड एसे बाय यूजिंग पेन अँड नोटबुक. तर इथे युटिलिटीची कन्सेप्ट आहे. ही जी कन्सेप्ट आहे ती युटिलिटीची कन्सेप्ट आहे. तर अशा प्रकारे इथे मायक्रो इकॉनॉमिक्स देन आहे युटिलिटी. देअर आर मेनी फर्म प्रोड्युसिंग सोप इन इंडिया. भारतामध्ये ज्या साबण उत्पादक कंपन्या आहेत. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ अ मोनोपॉलिस्ट कॉम्पिटिशन. सो हिअर कन्सेप्ट इज अ मोनोपॉलिस्ट कॉम्पिटिशन. देन नेक्स्ट इज रमेश प्रिपेअर्ड अ शेअर मार्केट प्राइस इंडेक्स. Ramesh prepared a share market price index. So correct concept is here a special purpose index number. म्हणजे इथे शेअर मार्केट प्राइस विचारलेलं आहे आपल्याला. मग एक स्पेसिफिक कंटेन आहे इथे, म्हणजे स्पेशल पर्पज इंडेक्स नंबर ही कन्सेप्ट आहे इथे. फॉल इन प्राइस ऑफ शुगर बाय 50% रिझल्ट इन 50% राइंड इज डिमांड. युनिटरी इलास्टिक डिमांड ही कन्सेप्ट आहे इथे. आणि इथे तुम्ही इक्वल चेंज आहे, 50% प्राईज आहे, 50% डिमांड आहे, म्हणजे युनिटरी इलास्टिक डिमांड ही कन्सेप्ट आपल्याला इथे दिसते. देन आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे क्वेश्चन नंबर बी आहे डिस्टिंग्विश बिटवीन. हा क्वेश्चनसुद्धा आपल्याला 6 मार्कांसाठीचा हा 6 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन आहे. इथे सुद्धा तुम्हाला एनी 3 सॉल्व करायचे आहेत. फॉर्म युटिलिटी, नॉलेज युटिलिटी, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्ट कॉम्पिटिशन, पार्शियल इक्विलिब्रियम, जनरल इक्विलिब्रियम, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, परफेक्ट इलास्टिक डिमांड अँड परफेक्ट इनइलास्टिक डिमांड. याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो की यातला डिस्टिंग्विश बिटवीन आपल्याला तिथे कवर करता येतील. नेक्स्ट आहे आन्सर इन फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. आपल्याला इथे एनी 3 सॉल्व करायचे आणि दिस क्वेश्चन इज फॉर द 12 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन आहे. इथे आपल्याला काही प्रश्न विचारले. एक्सप्लेन द एनी 4 फीचर ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. एनी 4 फीचर ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन विचारलेलं आहे. देन कॅल्क्युलेट क्वांटिटी इंडेक्स नंबर फ्रॉम गिवन डाटामध्ये आपल्याला इथे इंडेक्स नंबर तयार करायचा आहे. देन आहे एक्सप्लेन एनी 4 सोर्स
ऑफ नॉन टॅक्स रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट, सरकारच्या उत्पन्नाचे 4 मार्ग आपल्याला सांगायचे तिथे. एनी 3 इथे तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि ईच क्वेश्चन फॉर द 4 मार्क्ससाठी आहे. एक्सप्लेन द फंक्शन ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट ऑफ कमर्शियल बँक. एक्सप्लेन एनी 4 फंक्शन ऑफ अ नॅशनल एनी 4 फीचर ऑफ अ नॅशनल इन्कम. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये एनी 3 सॉल्व करायचे आहेत आणि तुम्हाला गिव्हन आहेत 5 क्वेश्चन गिव्हन आहेत आणि ईच क्वेश्चन फॉर द 4 मार्क्ससाठी आहे. देन इथे ॲग्री और डिसॲग्रीचा क्वेश्चन आहे. स्टेट विथ रिझन व्हेन देअर यू ॲग्री और डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. एनी 3 आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत आणि हा क्वेश्चनसुद्धा 12 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर इथे आपल्याला देअर आर एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ सप्लाय हे स्टेटमेंट आहे. यस वी ॲग्री दिस स्टेटमेंट्स बिकॉज सेविंग असेल, द रेअर आर्टिकल्स असतील, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असतील, दीज आर द एक्सेप्शन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड. द स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक इज अनलिमिटेड. यस समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे. द प्राइस इंडेक्स नंबर इज ओनली टाईप ऑफ इंडेक्स नंबर. सो वी आर डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज क्वांटिटी इंडेक्स नंबर आहे, व्हॅल्यू इंडेक्स नंबर आहे, स्पेशल पर्पज इंडेक्स नंबर आहे, ते अनेक हे 4 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परफॉर्म व्हेरियस फंक्शन. यस वी ॲग्री दिस स्टेटमेंट बिकॉज नोट इश्यू, देन क्रेडिट कंट्रोल, अशी जी फंक्शन आहे, डेव्हलपमेंटल फंक्शन, अशी जी फंक्शन आहे ते रिझर्व्ह बँकेची कार्य आहेत. देन आहे ऑब्लिगेटरी फंक्शन इज ओनली फंक्शन ऑफ द गव्हर्नमेंट. वी आर डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज फक्त ऑब्लिगेटरी फंक्शन नाही आहे तर अदर फंक्शनसुद्धा सरकारचे आहेत, कार्य आहेत. तर अशा प्रकारे हा सुद्धा ईच क्वेश्चन फॉर द 4 मार्क्ससाठी आहे. पण इथे ॲग्री और डिसॲग्री फॉर सिंगल मार्क आहे की तुम्ही जेव्हा स्टेटमेंटचं ॲग्री और डिसॲग्रीमध्ये 1 सिंगल लाईनमध्ये स्टेटमेंट लिहिता आणि देन रिझन एक्सप्लेन करता तर ॲग्री और डिसॲग्रीसाठी 1 मार्क आहे आणि टोटल जे एक्सप्लेनेशन आन्सर जे आहे त्याच्यासाठी 3 मार्क्स इथे तुम्हाला दिले जातात. नेक्स्ट आहे आपल्याला इथे नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. आता हा टोटली न्यू क्वेश्चन आहे. Study the question number 5. The study of following table, figure, passage and answer the question given below it. Any 2 आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत आणि हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन 8 मार्कांसाठी आहे. 8 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे एक डायग्राम दिलेला आहे. युनिट ऑफ एक्स, टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी दिलेले आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे सॉल्व करायचे क्वेश्चन. इथे विथ हेल्प ऑफ अबव शेड्यूल ड्रॉ टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी कर्व. तुम्हाला इथे डायग्राम तयार करायचं आहे. फिर टोटल युटिलिटी इज मॅक्सिमम मार्जिनल युटिलिटी. आता इथे आपल्याला टोटल युटिलिटी मॅक्सिमम कुठं दिसते आहे, 30 दिसते आहे आणि त्यावेळेला मार्जिनल युटिलिटी किती दिसत आहे तर 0 दिसते मार्जिनल युटिलिटी. फेन टोटल युटिलिटी फॉर मार्जिनल युटिलिटी बिकम्स. आता इथे टोटल युटिलिटी 28 झालेले आहे आणि त्याच्यामध्ये मार्जिनल युटिलिटी काय झालेलं आहे, फॉल म्हणजे निगेटिव्ह झालेलं आहे. म्हणजे इथे आन्सर जे येईल ते निगेटिव्ह आन्सर येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याची उत्तरं लिहू शकता आणि हा देखील एक क्वेश्चन प्रकार अतिशय सोपा असा क्वेश्चन प्रकार आहे. आता या इथे एक आपल्याला डायग्राम दिलेला आहे. अबव डायग्राम शो डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी सप्लाय. आणखीन इथे काय दिलेलं आहे, प्राईस. म्हणजे वरता हा जो आहे तो सप्लाय आणि प्राईस यातलं रिलेशन आपल्याला इथे या डायग्रामवरून दिसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की अबव डायग्राम सप्लाय कर्व SS स्लोप कसा आहे तर इथे पॉझिटिव्ह स्लोप आहे. कारण प्राईजमध्ये ज्या प्रमाणात चेंज होतात त्या प्रमाणामध्ये बदल होत असतो म्हणजे पॉझिटिव्ह या ठिकाणी बदल आहे. नेक्स्ट याच्यावरचा क्वेश्चन आपल्याला आहे. राईज द प्राईज अपवर्ड मुवमेंट सप्लाय ऑन सेम सप्लाय कर्व R पॉईंट अँड T पॉईंट. दिस मुवमेंट इज नोन ॲज राईज इन अ प्राईज leads upward movement of supply on the same supply curve point R and point T. This is a movement is known as the expansion in supply. म्हणजे ज्या वेळेला इथे आपल्याला R पॉईंट आणि T पॉईंट दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी R पॉईंट आणि T पॉईंट दिलेला आहे म्हणजे हा जो बदल आपल्याला दिसतो R पासून T पर्यंतचा हा एक्सपान्शन इन आहे आणि R पासून M पर्यंतचा जो आहे तो कॉन्ट्रॅक्शन आहे. म्हणजे पुरवठ्यातली वाढ आणि पुरवठ्यातला घट संकोच असं या प्रकारे दिलं आहे. फॉल इन प्राईस लीड अपवर्ड मुवमेंट सप्लाय कर्व. द सेम सप्लाय कर्व पॉईंट R अँड M. दिस मुवमेंट इज म्हणजे हे दोन्ही संकल्पना ज्या आहेत म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन इन सप्लाय आणि या दोन सप्लाय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मार्केट
सप्लायच्या ह्या ज्या डायग्रॅम आहेत की याच्यामध्ये जेव्हा एक्सपान्शन ऑफ सप्लाय आणि दुसरी संकल्पना आहे कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, एक्सपान्शन ऑफ सप्लाय आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय दिलेलं आहे. जेव्हा आर आणि टी आहे इथे एक्सपान्शन येईल आणि R.M आहे तिथे कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय येईल. प्राईस कमी झाल्यानंतर फॉल इन प्राईस. मी पुन्हा एकदा तुम्हाला ही दाखवत आहे इथे डायग्राममध्ये की हा जो सप्लाय कर्व आहे SS हा सप्लाय कर्व आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, SS हा सप्लाय कर्व आहे. R आणि T हे एक्सपान्शन ऑफ सप्लाय आहे आणि R आणि M हे कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय आहे. म्हणजे इथे दोन बदल होतात. एक राईज इन प्राईस आहे, लीड्स अपवर्ड मुवमेंट आहे, आणि दुसरं डाऊनवर्ड मुवमेंट आहे. अपवर्ड असेल तर एक्सपान्शन येईल आणि डाऊनवर्ड असेल तर कॉन्ट्रॅक्शन येईल. देन इथे आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला आहे. India's economy is very diverse. This include agriculture, handcraft, textile mill industry, manufacturing as variety of services. 2/3 of a population working in India still depends upon agriculture and agro-based industry for their livelihood. But a wide range of services are also contribute the economy. The more recently services business are played very important role in economy. In recent year where the advancement of a computer technology, information technology in India, as well as the growing number of highly educated and English speaking young people, India has gradually started to playing role outsources service of whole world. India is the world largest exported in highly skilled technician. At the same time, India's potential of manufacturer, pharmaceutical, biotechnology, microtechnology, telecommunication, shipbuilding, aviation and tourism are growing rapidly. Then since the early 1990s, India has begun to open up its economy through economic reforms, gradually reduce it कंट्रोल ओव्हर द फॉरेन इन्व्हेस्टमेंट ट्रेड. हा आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि या पॅरेग्राफवरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. व्हॉट इज द प्रायमरी सोर्स ऑफ लिव्हिंगहूड ऑफ मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन इन इंडिया. तर लोकांचा जो प्रायमरी सोर्स जो आहे तर लोकांचा तर तो आहे की 1/3 डिपेंड्स ऑन ॲग्रिकल्चर सेक्टर. म्हणजे अजूनही ॲग्रिकल्चर अँड ॲग्रोबेस इंडस्ट्री आहे फॉर देअर लिव्हिंगहूड. म्हणजे इथे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं ॲग्रिकल्चर अँड ॲग्रोबेस इंडस्ट्री. देन आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे इथे, विच सेक्टर डेव्हलपिंग व्हेरी फास्ट इन इंडिया इन रिसेंट इयर. अशी कोणती क्षेत्र आहेत की जी अलीकडच्या कालावधीमध्ये डेव्हलप झालेली पाहायला मिळतात. तर ॲट द मॅन्युफॅक्चरिंग आहे, फार्मास्युटिकल, बायोटेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेशन, शिपिंग हे ग्रोईंग रॅपिडली. म्हणजे हे सेकंड क्वेश्चनचं ॲन्सर आपल्याला इथे पाहायला मिळतं. देन नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की गिव युअर ओपिनियन अबाउट द इंडियन इकॉनॉमी विथ द रेफरन्स टू अबव पॅसेज. इथे तुम्हाला तुमचं स्वमत मांडायचं आहे की तुम्ही वरील पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला या पॅरेग्राफबद्दल आपल्या इकॉनॉमीमधल्या बदलाबद्दल काही जे मत मांडायचं आहे ते 2 मार्कांसाठी इथे युअर ओपिनियन लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. एनी 2 आहे फॉर द 16 मार्क्स आहे. Explain the law of demand with its assumption. The second question is explain the concept of price elasticity of demand, its type. Explain the income expenditure method measuring national income. तर या प्रकारचे प्रश्न आहेत की जे ब्रॉड क्वेश्चन आहेत फॉर द 8 मार्क्ससाठी ईच क्वेश्चन आहे. इथे तुम्हाला एनी 2 सॉल्व करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण ही रिसेंटली म्हणजे अलीकडं झालेली ही जी बोर्डाची पेपर आहे त्या पेपरमधल्या आपण इथे सर्व प्रश्नांची चर्चा केलेली आहे. आणि होप सो तुम्हाला हा पेपर, हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा पेपर वहीमध्ये तुम्ही सोडून बघू शकता आणि त्याच्या पद्धतीनं कशा प्रकारचे प्रश्न आहेत. पेपर पॅटर्न तुम्ही अभ्यासलेला आहेच, तुम्हाला माहीत आहेच पेपर पॅटर्न, तरीसुद्धा ॲक्च्युअल क्वेश्चन पेपरही कशी आहे हे या तुम्हाला व्हिडिओवरून समजेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ जे तुम्हाला भरपूर गुण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील. थँक्स फॉर वॉचिंग.